तो त्यांचा प्रश्न आहे. अधिकृत माहिती अजून आलेली नाही आणि आमच्या पक्षाचा त्या गोष्टीशी काहीही संबंध नाही. सन्माननीय आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब युतीतले युतीचा घटक म्हणून उपमुख्यमंत्री साहेब असल्यामुळं ते सर्वस्वी निर्णय ते घेऊ शकतात. त्याच्यामुळं त्यांनी काय ठरलं, कोण कोणाला मागितलं, शिंदे साहेबांनी ऑफर दिली की यांचीच हेच पायात जाऊन पडले त्यांच्या. हा तर नंतरचा प्रश्न आहे तो. तर यांना पायात जाऊन पडायची सवयच आहे ना आणि स्वतःचं भलं कसं करून घेणे याच्यात हे माहीर आहे आणि तोंड पलटवणे किंवा दुतोंडी स्वभाव जो आहे, तो सर्व महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे की यांचा स्वभाव कसा आहे. आणि आत्तापर्यंत जिवंत राहण्यासाठी हे आंदोलन करणे, आमदारकी मिळवण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंवा स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठीचा प्रकार धडपड हे आतापर्यंत सुरू होती. जशी एखादी मासोळी बिना पाण्याशिवाय जशी तडफडते, तशा प्रकारचा धडपडाट हा या 1.5 वर्षात आपल्याला पाहायला मिळाला. आणि मी आधी सांगितलं आहे की हे सगळ्या गोष्टी ह्या आमदारकी मिळवण्यासाठीच आहे म्हणून. त्याच्यामुळं त्यांनी आमदारकी मिळवली काय, त्यांना दिली काय, हा सर्वस्वी त्यांचा पक्ष ज्या काही संघटना आहे ते विलीन केल्याची अट हे केली काय. तर शिंदे साहेब जर आमदारकी देत आहेत त्यांना, तर निश्चितच तेवढी एक अट ठेवली तर काही मोठी गोष्ट नाही आहे. विस्तार झाल्यानंतर लगेच त्यांना मंत्रीपद देणार म्हणजे तो नंतरचा विषय आहे. मैत्री करायचा काही विषयच नाही आहे. जो माणूस माझ्या कुटुंबाची सुपारी देते मारण्याची, ट्रक खाली चिरडून देण्याची, एखाद्या माझ्या पदाधिकाऱ्याची सुपारी देऊ शकते, माझ्यावरती महिला सोडण्याची भाषा वापरते, माझ्या विरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट मध्ये अंतर्गत मला फसवण्याची भाषा वापरते. सगळं क्लिपमध्ये आहे ना त्या. त्याच्याशी मी मैत्री कशी काय करू शकतो? वरिष्ठ नेते मध्यस्थी करू शकतात? नाही, अजिबात नाही. वरिष्ठ लोकांना माहिती आहे की हा कोण्या धर्तीचा व्यक्ती आहे. त्याच्यामुळं ते सुद्धा या गोष्टीत मला हे करणार नाही. कारण शेवटी मी सुद्धा 3.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो आणि मी माझ्या पद्धतीनं काम करत आहे. मला वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार मी काम करत आहे. करण्यासाठी ते तुम्हाला त्यांची चर्चा तर होईल, कारण दोन्ही नेते एकाच मतदारसंघातले आहेत. कशाला अडचण येणार नाही. त्यांनी 20 वर्ष कोणाची चर्चा केली का? त्यांनी 20 वर्ष कोणाशी चर्चा करून कामं केली काय? त्यांनी तर विरुद्ध पार्टीचे गावागावातले घरकुलं रोखलेले आहे. मी उदाहरण देतो तुम्हाला. त्यांच्यामुळं लोक घरापासून वंचित आहेत, त्यांच्यापासून रस्त्यापासून वंचित आहेत. त्या घराजवळचे रस्ते नाही केले त्यांनी वावरात शेतातले पांढर रस्ते सुद्धा त्या विरोधी पार्टीच्या लोकांचे केले नाही, म्हणजे आमच्या लोकांचे केले नाही. मग ती चर्चा कशाची करायची आता? आता आम्ही विकास करू ना. 5 वर्ष आम्हाला जनतेने संधी दिलेली आहे. का दिली? तर त्यांनी सापत्न वागणूक दिलेली आहे गेल्या 20 वर्षात. त्याच्यामुळं आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करू, आम्ही करून राहिलेलो आहोत. तेच त्यांना पसंती पडत नाही आहे. 1.5 वर्षातच त्यांचा जळफळाट झाला आणि ते शिंदे साहेबांच्या पायापाशी लोटांगण घातलं आहे त्यांनी.